आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वतःचा राग सोडून तू या दोघांना परत घेऊन आलीस. ओ चित्तरकार, मी ह्यांना आणलं म्हणजे माझा राग गेला असं नाही होत. आपल्यामुळं तात्यासाहेबांनी त्रास नग म्हणून घेऊन आले दोघांना. त्यांच्यासाठी माघार घेतली मी, पण ह्यांनी माझं मन दुखावलंय ते मी विसरले नाही अजून. मंजू, हे बघ, तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस. किती जरी झालं तरी सासू आहे तुझी ती, आणि खासपणे वागायचा हक्क आहे तिला. आणि तिचं बोलणं जास्त मनावर घेत जाऊ नकोस. होय वाघमारे, तुम्ही ना सध्या फक्त आराम करा आणि स्वतःला दोष देत बसू नका. बाकी मम्मीशी मी बोलतो. हा, जा वरती जा आणि आता आराम कर. सत्या, घेऊन जा. चला. सुनंदे, काय पत्त्या लागला का ग तुझ्या लेकीचा आणि तुझ्या लाडक्या जावयाचा? कुठं गेले असते ना? मंजू खोटं बोलली माझ्यावर. इथं आली असती तर काय बिघडलं असतं? कंच्या तोंडाने येणार नाही. तुझा जावई तुझ्या लेकीला घेऊन इथं कंच्या तोंडाने येणार. मोठ्या टेंब्याने न सांगून गेला की मी वाघमाऱ्यांची व्यवस्थित काळजी घेईन. आता बघ कसा काळजी घेते. अगं त्या महामायेनी आपल्या मंजी सकट त्याला बी घरातनं बाहेर काढला. हॅलो आमरे, बोल ग. हॅलो. अगं आई, आता अजिबात काळजी करू नकोस. मम्मी साहेबांनी आपल्या दीदीला आणि सत्यदाजींना परत घरी नेले. आमरे, तू खरं सांगतेस ना? नक्की ना? हो आई, आताच माझ्या दीदीशी फोन झालाय. बरं ऐक, तू एक काम कर, हवं तर तू तिला थोड्या वेळाने स्वतः फोन कर. बरं ठीक आहे. बरं झालं, पण ते परमेश्वराचे उपकारच झाले बघ. बरं ऐक, ठेवते मी फोन. हा बरं, ठेवते फोन. परमेश्वरा, तुझी आशीष सोबत राहू देत बघ. तुझी आणि सत्यजित रावांची आशीष साथ राहू दे मंजूबर. सुनंदे, एवढं कसलं देवाचा आभार मानायला लागलीस? काय झालंय काय? वंस सत्यजित रावांना आणि मंजूला त्यांच्या आई स्वतःहून घरी घेऊन गेल्यात. ते मम्मी साहेब घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेले? सुनंदे,